जिवती मातेची कथा. मृत्यूच्या दारातून परत आलेलं लेकरू. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या एका छोट्याशा गावात सावित्री आणि हरिभाऊ हे गरीब पण अतिशय प्रामाणिक दाम्पत्य राहत होते. त्यांच्या संसारात प्रेम, समाधान आणि देवभक्ती होती. पण एक मोठे दुःख होते. लग्नाला 15 वर्ष झाली तरी त्यांना मूल नव्हते. सावित्री रोज पहाटे उठून गावाबाहेरील जिवती मातेच्या मंदिरात जायची. मंदिर फार जुने होते. एका प्रचंड वडाखाली ते मंदिर उभे होते. गावातील वृद्ध लोक सांगायचे की अनेक वर्षापूर्वी एका साधूला तिथे जिवती मातेचे दर्शन झाले होते. सावित्री रोज देवीच्या चरणी डोके ठेवून रडत म्हणायची, माते, माझ्या कुशीला एक लेकरू दे. मी त्याला तुझा आशीर्वाद समजून वाढवेन. अनेक वर्षांच्या भक्तीनंतर एक दिवस तिची मनोकामना पूर्ण झाली. तिच्या घरी एका सुंदर मुलाचा जन्म झाला. संपूर्ण गाव आनंदित झाले. मुलाचे नाव गोपाळ ठेवण्यात आले. सावित्रीला वाटायचे की हा मुलगा जिवती मातेनेच दिलेला आशीर्वाद आहे. त्यामुळे ती दर श्रावणी शुक्रवार देवीचे व्रत करू लागली. गोपाळ जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याचे गुण गावभर प्रसिद्ध झाले. तो नम्र, दयाळू आणि बुद्धिमान होता. कुणाला मदत हवी असेल तर तो धावून जायचा. गावातील वृद्ध लोक त्याला आशीर्वाद द्यायचे. एके दिवशी गोपाळ आपल्या मित्रांसोबत जंगलात गेला. खेळता खेळता तो मित्रांपासून दूर गेला आणि त्याची वाट चुकली. संध्याकाळ झाली. अंधार पडला. पण गोपाळ घरी परतलाच नाही. सावित्रीच्या काळजाचा ठोका चुकला. गावकरी मशाली घेऊन जंगलात शोध घेऊ लागले. रात्रभर शोध घेतला, पण गोपाळचा काहीच पत्ता लागला नाही. दुसरा दिवस उजाडला. तिसरा दिवस उजाडला, तरीही गोपाळ सापडला नाही. सावित्रीचे डोळे रडून रडून सुजले होते. ती मंदिरात गेली आणि देवीसमोर कोसळली. माते, माझा मुलगा परत दे. त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत. ती 3 दिवस उपाशी राहून देवीचा जप करत राहिली. तिसऱ्या रात्री मंदिरात एक अद्भुत प्रकाश पसरला. सावित्रीला स्वप्नात जिवती माता दिसली. देवी म्हणाली, घाबरू नकोस. तुझा मुलगा सुरक्षित आहे. उद्या सूर्योदयाच्या वेळी डोंगराच्या कडील जुन्या वडाच्या झाडाजवळ जा. सकाळी सावित्री गावकऱ्यांसह तिथे पोहोचली. वडाच्या झाडाखाली गोपाळ गाढ झोपलेला दिसला. तो पूर्णपणे सुरक्षित होता. शुद्धीवर आल्यानंतर त्याने सांगितले की जंगलात एक भयंकर लांडगा त्याच्या मागे लागला होता. तो खूप घाबरला होता. तेवढ्यात पांढऱ्या वस्त्रातील एक तेजस्वी माता आली. तिने त्याला आपल्या कुशीत घेतले आणि रात्रभर त्याचे रक्षण केले. हे ऐकताच सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला समजले की ती स्वतः जिवती माता होती. काही वर्षे सुखात गेली, पण एकदा गावावर मोठे संकट आले. भयंकर दुष्काळ पडला. पिके वाळली, जनावरे मरू लागली आणि रोगराई पसरली. लोक उपाशी राहू लागले. त्याच काळात गोपाळला एक विचित्र ताप आला. त्याचे शरीर जळू लागले. गावातील वैद्य, हकीम
औषधे, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत गेली. गावातील लोक कुजबुजू लागले की आता त्याचे प्राण वाचवणे कठीण आहे. पण सावित्रीचा विश्वास ढळला नाही. तिने मंदिरात अखंड दिवा लावला. 21 दिवस उपवास करून ती देवीचा जप करू लागली. रात्री मंदिरात बसून ती रडत रडत प्रार्थना करायची. 21व्या दिवशी तिला पुन्हा जिवती मातेचे दर्शन झाले. माता म्हणाली, तुझ्या प्रेमामुळे आणि भक्तीमुळे मृत्यूची सावली मागे हटली आहे. तुझा मुलगा जगेल, कारण त्याच्याकडून अजून मोठे कार्य व्हायचे बाकी आहे. दुसऱ्या दिवशी गोपाळचा ताप उतरू लागला. काही दिवसात तो पूर्ण बरा झाला. संपूर्ण गावाने हा चमत्कार मानला. पुढे गोपाळ शिक्षणासाठी दूर गेला. त्याने खूप विद्या मिळवली आणि आपल्या गावाला परतला. त्याने गरीब मुलांसाठी शाळा बांधली, रुग्णांसाठी दवाखाना सुरू केला आणि अनाथ मुलांना आधार दिला. त्याचे नाव दूरदूरच्या प्रदेशात प्रसिद्ध झाले. लोक त्याला देवमाणूस म्हणू लागले. वर्षे लोटली. सावित्री वृद्ध झाली. तिचे केस पांढरे झाले, पण तिची जिवती मातेवरील श्रद्धा तशीच होती. एक श्रावणी शुक्रवार ती मंदिरात पूजा करत बसली होती. अचानक संपूर्ण मंदिर तेजाने उजळून निघाले. जिवती माता तिच्यासमोर प्रकट झाली. माता म्हणाली, सावित्री, आईच्या प्रेमाइतकी मोठी शक्ती या जगात नाही. तुझ्या श्रद्धेने संकटे दूर केली, मृत्यूला हटवले आणि एका बालकाचे जीवन घडवले. तिथे आईची निस्वार्थ प्रार्थना असते. तिथे मी स्वतः उपस्थित असते. हे ऐकून सावित्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने देवीच्या चरणी मस्तक टेकवले. त्या दिवसानंतर गावातील प्रत्येक आई जिवती मातेची पूजा करू लागली. आजही असे मानले जाते की जिवती माता प्रत्येक आईच्या हाकेला धावून येते, तिच्या मुलांचे रक्षण करते आणि श्रद्धेने केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जाऊ देत नाही. त्यानंतर गावात जिवती मातेची महती दूरपर्यंत पसरली. लोकांचा असा विश्वास बसला की जिवती माता प्रत्येक बालकांचे रक्षण करते आणि संकटाच्या वेळी त्याच्या पाठीशी उभी राहते. तेव्हापासून एक नवी परंपरा सुरू झाली. जेव्हा एखाद्या घरात बाळाचा जन्म होई, तेव्हा जिवती मातेचे छोटेसे पदक किंवा ताईत त्या बाळाच्या गळ्यात किंवा हातात बांधले जाई. गावातील ज्येष्ठ मंडळी म्हणायची, हे फक्त पदक नाही, तर जिवती मातेचा आशीर्वाद आहे. असा समज होता की जिवती मातेचे पदक धारण केलेल्या बालकाचे देवी स्वतः रक्षण करते, त्याला वाईट शक्तींपासून दूर ठेवते आणि त्याच्या आयुष्यात सुख, आरोग्य व दीर्घायुष्य देते. हळूहळू ही परंपरा आसपासच्या गावांमध्येही पसरली. आजही महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये नवजात बालकांच्या जन्मानंतर जिवती मातेचे पदक गळ्यात किंवा हातात घालण्याची प्रथा आढळते. श्रद्धाळू लोक मानतात की जिवती माता आपल्या लेकरांवर सदैव कृपादृष्टी ठेवते आणि आईच्या मायेप्रमाणे त्यांचे रक्षण करत राहते. आईची माया, श्रद्धा आणि प्रार्थना यांच्यात अशी शक्ती असते की ती मोठ्यात मोठ्या संकटावर मात करू शकते. जिवती माता ही मातृत्व, संरक्षण आणि आशीचे
प्रतीक मानले जाते.